अजितदादा पवार जयंतीनिमित्त खेळाडूंचा सन्मान नमस्कार. दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत. देगलूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्कृष्ट खेळाडू तसेच विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि गुणवंत विद्यार्थिनींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील होतकरू युवक युवतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देगलूर शहराचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला बालाजी टेकाले, लक्ष्मीकांत पदमवार, देवेंद्र मोतेवार, मनोज तोटावर, नंदू शेठ शाखावार, मधुकर शेठ नारलावार, व्यंकट कांबले, अनिल बोनलावर, दिगंबर कडलवार, सुमित कांबले, खालिद पटेल, सय्यद सादत अथर हाशमी, सय्यद इरफान, इद्रिस कुरेशी, संतोष उनग्रतवार, योगेश महिलागिरे आणि बालाजी महिलागिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या कार्याचा गौरव करत युवकांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले. विद्यार्थी आणि खेळाडूंचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. केन अमेरिया मनसा शेख सलमानसह प्रतिनिधी सय्यद समी. दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर, नांदेड. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती विनम्र अभिनंदन आज देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त आज विद्यार्थ्यांना व तसेच प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले. आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये हा 8 दिवसाचा सप्ताह होता. त्या सप्ताहांतर्गत आज कार्यक्रम चालू आहेत आणि आपल्यासोबत देगलूर शहराचे आपले पदवर सावकार तसेच राष्ट्रवादी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर, आज देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर 8 दिवसाचा सप्ताह जो आपण आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त आता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. काल देगलूर शहरामध्ये 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोघांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून आज देगलूर शहराचं नावरोधी करणारे विविध खेळामध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्य घेतलं, आपल्या शहराचं नाव राज्यावर देशावर घेऊन गेलं असे नारायण उपलंचवार, बालाजी मंडलेवार, इलियासभाई, यल्लावर साहेब या सर्व मान्यवरांचं, तसेच खेळाडू घडवणारे दिलीप फडके सर, सुकणे सर, उपलंचवार सर या सर्वांचा मी सत्कार केलेला आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळामध्ये देगलूर शहराचं नाव गौरव केलेलं आहे, देगलूर शहराला महाराष्ट्रात देशामध्ये उज्ज्वल केलेलं आहे, त्या सर्वांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे. अजितदादांना खेळाची विशेष आवड होती. त्याने महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या खेळाचं, मैदानी खेळांचं नेतृत्व केलेलं होतं. त्यामुळं त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या, उद्या वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे, परवा स्वच्छता अभियान झालं, म्हणजे अजितदादांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टीचा वापर करणं, त्या कामाचं स्मरण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करतो. सर, देगलूर नगर परिषदेच्या वतीने एक चांगला उपक्रम राबण्यात येत आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रात हा कार्यक्रम चालू आहे. आणि देगलूर शहरामध्ये अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आज देगलूरमध्ये एक मोठासा कार्यक्रम आयोजित करण्यात, काय सांगाल? आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रम एक सप्ताहाचं आयोजित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही आरोग्य शिबिर झाले, आमचे स्वच्छता अभियान झालं. आज आमच्या शहराचे जे काही खेळाडू होते, जे आमच्या शहराचं नाव देश पातळीवर घेऊन गेलं अशा खेळाडूचं, व तसेच उद्या पुन्हा वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे, हे सर्व कार्यक्रम आमच्या पक्षातर्फे आयोजित करण्यात येत आहे आणि त्या कार्यक्रमात चालू आहे आमच्या. जसे की पाहू शकता मोठ्या प्रमाणावर देगलूर परिषदचे, नगर परिषदचे, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पदाधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष व तसेच या मुलांना प्रमाणपत्र म्हणून त्यांना आज वाटप करण्यात आलं. काय सांगाल, काय नाव?
रवीना गवळी. आज आपल्याला प्रमाणपत्र भेटलं आणि आज चांगल्या उपक्रम राबण्यात येत आहे, काय सांगा? छान वाटलं. काय नाव? बंडे संगीता. आज प्रमाणपत्र भेटले आपल्याला आणि खूप छान वाटली. खूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक उपक्रम देगलूरमध्ये राबण्यात येत आहे, खूप चांगलं. काय सांगाल? मी काय म्हणते? एक लहान लहान मुले आहेत आपल्या समोर पाहू शकता, काय नाव? प्रगती कांबळे. प्रमाणपत्र भेटलं आपल्याला, चांगला उपक्रम देगलूर शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज राबण्यात येत आहे. हो, त्यांनी जे उपक्रम जे केलंय ते आम्हाला खूप आवडलं, कारण मोस्टली तर विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स साठी कुठेही कॉलेज व्यतिरिक्त कुठेही असं कधी फंक्शन वगैरे केलं नाही, प्रमाणपत्र दिलं नाही, पण इथं दिलं आम्हाला खूप छान वाटलंय. धन्यवाद. एक चांगला उपक्रम आज विद्यार्थ्याकडून त्यांचं आज अभिनंदन होत आहे आणि राष्ट्रवादीचं सर्वच आज पाहू शकता की नगरसेवक आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, पदवर सावकार आहेत आणि राष्ट्रवादीकडून देगलूर मध्ये एक चांगलाच उपक्रम आज देगलूर शहरामध्ये राबण्यात येत आहे. व तसेच हा सप्ताह आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडून आज प्रत्येक खेळाडूंचे आज जे चांगले उत्कृष्ट कार्य केले त्यांच्याबद्दल हा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या आज कार्यालयात येथे संपन्न होत आहे. देगलूर शहरामध्ये समीर दैनिक जनतेचे मत, न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड.